चेड्याच्या नादाला का लागू नये? प्रामुख्याने चेड्याचा वापर हा 2 गोष्टींसाठी केला जातो. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या भरभराटीसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतरांना इजा पोचवण्यासाठी. तसे पाहता पूर्वापारपासून शक्ती कोणतीही असो, तिचा सकारात्मक व नकारात्मक, चांगला व वाईट, विधायक किंवा विघातक कार्यासाठी वापर होताना आपण सर्वांनी पाहिलं आहे. तेच चेड्याच्या बाबतीत सुद्धा लागू पडते. जसे जसे समाजात हेवेदावे, ईर्ष्या वाढत चालली, तसे एकमेकांना मागे खेचण्यासाठी, त्यांची होत असलेली प्रगती थांबवण्यासाठी आणि त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करण्यासाठी मग वेगवेगळ्या गोष्टी करण्याची सुरुवात झाली. त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबून प्रयत्न केले जात असले तरीसुद्धा इतर सर्व मार्ग करून सुद्धा त्या व्यक्तीची जर प्रगती न थांबता सुरूच राहिली तर त्याच्यावर काही तांत्रिक क्रिया करणे, तांत्रिक बंधनं टाकणे असे वेगवेगळे प्रयोग करून त्या व्यक्तीला जेरीस आणण्याचे प्रयत्न केल्याचे आपण अनेकदा पाहतो. त्याच प्रयोगाचा एक भाग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मागे चेडा लावणे. आता असा प्रयोग झालेल्या व्यक्तीमध्ये सामान्यतः काही लक्षणं आढळून येतात. मानसिक संतुलन बिघडणे, शारीरिक आजार निर्माण होणे, विनाकारण काही बडबड करणे, अचानक हिंस्र होऊन एखाद्यावर हल्ला करणे, सतत आत्महत्येचे विचार आणि प्रयत्न करणे, व्यवस्थित चालत बोलत असताना अचानक बेताल वागणे, अतिव्यसनी होणे, स्वतःला इजा पोचवणे, स्वतःचे नुकसान होईल असे वागणे इत्यादी अनेक लक्षणं चेड्याच्या प्रकारानुसार आपल्याला दिसून येतात. जसा चेडा व्यक्तीवर सोडल्याचे प्रकार दिसून आलेले आहेत, तसेच तो चेडा घरावर, शेतावर, दुकानात, फॅक्टरी इत्यादी अनेक ठिकाणी सुद्धा मागे लागलेल्याचे आपण ऐकले असेल. या मागे काहीतरी अमानवी शक्ती असल्याचे आपल्याला जाणवते. जो चेडा ज्या कामासाठी पाठवलेला आहे तो ते काम सतत करतच राहतो, मग समोरच्याची कितीही वाताहत होऊ दे. ज्याच्यावर असा प्रयोग झालेला आहे त्यांना यातून सुटका करण्यासाठी एकतर तो चेडा ज्याने पाठवलेला आहे तो केव्हा परत बोलावतो याची वाट पाहत राहावी लागते. पण सहसा एकदा पाठविलेला चेडा परत बोलवला असा प्रकार कधीही होत नाही. दुसरे म्हणजे योग्य जाणकार तांत्रिकाच्या मदतीने त्या चेड्याला बंदिस्त करून किंवा तो जिथे असेल तिथून काढून त्यापासून आपली सुटका करून घेणे. यातून सुटका करण्याच्या पद्धतीविषयी हिथं ह्या कमेंटमध्ये विचारू नका, कारण आपण कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती घरच्या घरी हे प्रकार करू शकत नाही. चेडा म्हणजेच बायंगी हे सर्वत्र प्रचलित झालं आहे. पण असं नसून चेड्यांच्या अनेक कहाण्या विविध ठिकाणी आपण ऐकल्या असतील. वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात चेड्याला वेगवेगळ्या नावाने देखील बोलल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की तुम्ही ज्या कामासाठी चेडा वापरा, शेवटी त्या पाठवणाऱ्याच्या नशिबात पश्चाताप हा ठरलेला आहे. दुसरी गोष्ट मला इथे अशी सांगायची आहे, चेडा कितीही त्रासदायक असू द्या पण त्यापासून सुटका करता येते. आता हा चेडा तत्वरूप किंवा घनरूप अशा प्रकारामध्ये तुम्हाला आढळू शकतो. चेडा कसा काढावा, तर चेडा काढण्यासाठी मी तुम्हाला यापूर्वीच जे स्पष्ट केलं की काही ठिकाणं अशी आहेत जिथे गेल्यानंतर कौल घेऊन, निर्णय घेऊन आणि त्याचबरोबर डाव्या बाजूने कलम करून देखील तुम्ही त्या चेड्याला आपल्या मार्गापासून वेगळं करू शकता. पण ते करत असताना खात्रीदायकच किंवा 101% गॅरंटी मिळून तो चेडा लांब जाईल याची रिस्क किंवा याचं कन्फर्मेशन कोणाकडे नसतं. आपल्याला मदत करणारा जो सिद्ध पुरुष असतो त्याच्या शक्तीवर आणि त्याच्या त्या जिद्दीवर अवलंबून आहे. जर त्याने त्याच्या शक्तीचा चांगला वापर करून जर त्या चेड्याला बाहेर काढण्यात यश मिळवलं तर त्रास हा आपल्याला सुद्धा होऊ शकतो आणि त्रास त्या सिद्ध पुरुषाला सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच सहजासहजी कोणतेही सिद्ध पुरुष या चेडा काढण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळेच आपण आपल्या कुलदेवतेला शरण जावे आणि ज्या व्यक्तींवर तुम्हाला संशय आहे किंवा ज्या व्यक्तीने
तुमच्या मागे छेडा लावलेला आहे त्या व्यक्तींपासून 4 हात लांब राहणेच तुमच्यासाठी भाग्याचं आहे। तेव्हा कृपया अशा व्यक्तींपासून तुम्ही लांब राहावे आणि जास्तीत जास्त तुमच्या कुळदेवतेची पूजा करावी। आज सांगितलेली माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर या माहितीला जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितींकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकता। पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईन। आता आज्ञा असावी। इति श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।